नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 प्रश्नपत्रिका संच क्रमांक 5 बीड जिल्हा विशेष माहिती सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर आपण ह्यामध्ये घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, पहिला प्रश्न बघा. बीड जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे लोकसभेतील प्रतिनिधित्व किती जागाचे आहे? तर बीड जिल्ह्याचे लोकसभेतील प्रतिनिधित्व किती जागाचे आहे? तर एक आपल्याला लोकसभेमध्ये बीड जिल्ह्यामधून एक आपल्याला प्रतिनिधी निवडून दिला जातो, त्यालाच आपण खासदार असं म्हणतो. ही एक जागा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यात किती राज्य महामार्ग जातात? बीड जिल्ह्यातून किती राज्य महामार्ग जातात? तर बीड जिल्ह्यामधून अनेक आपल्याला महामार्ग जाताना दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बीड परळी आणि बीड नगर बीड परळी आणि बीड नगर हे दोन आपल्याला प्रामुख्याने महत्त्वाचे महामार्ग हे आपल्याला बीड जिल्ह्यामधून जाताना दिसून येतात. बीड जिल्ह्यामध्ये पांढरे सोने कशाला म्हणतात? तर बीड जिल्ह्यामध्ये पांढरे सोने कशाला म्हणतात? तर कापूस या उत्पादनासाठी बीड जिल्ह्यामध्ये पांढरे सोनं असं म्हटलं जातं, कापूस या पिकाला. होय. बीड जिल्ह्याची पूर्व सीमा कोणत्या जिल्ह्याला लागते? तर बीड जिल्ह्याची पूर्व सीमा कोणत्या जिल्ह्याला लागते? तर परभणी आणि लातूर या दोन जिल्ह्याला बीड जिल्ह्याची पूर्व सीमा आपल्याला लागताना दिसून येते. परभणी आणि लातूर या दोन शहरांना आपल्याला बीड जिल्ह्याची पूर्व सीमा लागताना दिसून येते. बीड जिल्ह्याचा उत्तर विभाग कोणत्या नदीने वेढलेला आहे? तर बीड जिल्ह्याचा उत्तर विभाग कोणत्या नदीने वेढलेला आहे? तर गोदावरी या नदीने बीड जिल्ह्याचा आपल्याला उत्तर विभाग ह्या वेढलेला दिसून येतो. सौतडा धबधबा कोणत्या देवालयाजवळ आहे? तर सौतडा धबधबा हे कोणत्या देवालयाजवळ आहे? तर सौतडा या ठिकाणी आपल्याला रामेश्वराचे मंदिर असल्यामुळं दिसून येतो आणि त्या रामेश्वर मंदिराच्या शेजारी आपल्याला सौतडा हा धबधबा असलेला दिसून येतो. हे पाटोदा तालुक्यामध्ये हे रामेश्वर मंदिर आणि सौतडा धबधबा हे पाटोदा या तालुक्यामध्ये आहेत. बीड जिल्ह्यातील कपिलधार धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर बीड जिल्ह्यातील कपिलधार धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर बीड या तालुक्यामध्ये हा आपल्याला कपिलधार धबधबा असलेला दिसून येतो आणि मांजरसुंबा ह्या घाटाजवळ आपल्याला हे कपिलधारचा धबधबा असलेला दिसून येतो. मांजरसुंबा जवळ हे बीडचा कपिलधार धबधबा आहे. त्यानंतर आहे मंजरत येथे. मंजरत येथील गोदावरी काठावर कोणते मंदिर प्रसिद्ध आहे? तर मंजरत येथील गोदावरी काठावर प्रसिद्ध मंदिर कोणतं आहे? तर भगवान विष्णूचं, त्यालाच आपलं अमृतेश्वर असं म्हटलं जातं. भगवान विष्णूचं मंदिर आपल्याला मंजरत येथील गोदावरी नदीच्या काठावर हे बसलेलं दिसून येतं. भगवान विष्णूचंच म्हणजेच अमृतेश्वर हे या ठिकाणी मंदिर प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे बीडमधील शहेनशाह वली दर्ग्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बीड शहरातील प्रसिद्ध असलेला शहेनशाह वली दर्गा ह्या पीर शहेनशाह वली या नावानेही प्रसिद्ध किंवा ओळख असलेली दिसून येतो. शहेनशाह वली दर्ग्यालाच पीर शहेनशाह वली असं म्हटलं जाते. अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी हे कोणत्या प्रकारचे शक्तिपीठ मानल्या जाते? तर अर्ध शक्तिपीठ म्हणून आपल्याला अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचं आपल्याला ह्याला अर्धपीठ म्हणून ओळखल्या जातो, योगेश्वरी देवीला. होय. तर यानंतरचा प्रश्न आहे, नारायणगड हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणत्या तालुक्यामध्ये येत होतं? शिरूर कासार या तालुक्यामध्ये आपल्याला नारायणगड हे आपल्याला प्रसिद्ध असलेलं धार्मिक स्थळ हे दिसून येतो, शिरूर कासार या तालुक्यामध्ये. आणि या नारायणगडालाच आपल्याला बीड जिल्ह्याची दक्षिण काशी म्हणून ओळखले जातं. गहिनीनाथगड हे कोणत्या संताचे तपोस्थान आहे? तर गहिनीनाथगड हे कोणत्या संताचे तपोस्थान आहे? तर संत
संत गहिनीनाथ यांचं हे आपल्याला संत गहिनीनाथ गड हे आपल्याला तपोस्थान असलेलं दिसून येतो. आणि हा नाथ संप्रदायाशी संबंधित आपल्याला हे गहिनीनाथ हे नाथ संप्रदायातील एक संत होऊन गेलेले आहेत. धनेगाव धरण कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर धनेगाव हे धरण कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर बीड आणि लातूर. बीड आणि लातूर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आपल्याला धनेगाव या ठिकाणी एक धरण बांधण्यात आलेलं आहे. आणि हे धनेगाव जे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे? तर मांजरा या नदीवर हे धनेगाव या ठिकाणी हे धरण बांधण्यात आलं आहे. आणि ते बीड आणि लातूर या दोन दोन जिल्ह्याच्या हे सीमेवर आपल्याला हे धरण असलेलं दिसून येते. पालवण येथील प्रसिद्ध डोंगर कशासाठी ओळखला जातो? तर पालवण येथील प्रसिद्ध डोंगर कशासाठी ओळखला जातो? तर निसर्ग पर्यटन आणि ट्रेकिंगसाठी हा पालवण येथील डोंगर आपल्याला प्रसिद्ध असलेला दिसून येतो. निसर्ग पर्यटन आणि ट्रेकिंगसाठी हा डोंगर प्रसिद्ध आहे. नायगाव अभयारण्याची स्थापना कधी झालेली आहे? तर नायगाव अभयारण्याची स्थापना कधी झालेली आहे? तर 19 मे 1994. 19 मे तर 1994 मध्ये रोजी नायगाव अभयारण्याची स्थापना झालेली आहे. 19 मे 1994 मध्ये ह्या नायगाव अभयारण्याची स्थापना झालेली आहे. आणि ह्या नायगाव अभयारण्यामध्ये हे मोरासाठी प्रसिद्ध आपल्याला अभयारण्य दिसून येतं. आणि हे आपल्याला नायगाव येथील अभयारण्य हे कुठल्या तालुक्यामध्ये आहे? तर पाटोदा या तालुक्यामध्ये हे आपल्याला अभयारण्य दिसून येतो. बिंदुसरा नदीचा उगम कोठे होतो? तर बिंदुसरा नदीचा उगम कोठे होतो? तर पाटोदा तालुक्यामधील डोंगर रांगामध्ये. तर बिंदुसरा नदीचा उगम आपल्याला हे पाटोदा तालुक्यात ज्या काही डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगेमध्ये या नदीचा उगम होताना आपल्याला दिसून येतो, पाटोद्याच्या डोंगर रांगामध्ये होय. मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतिस्तंभ बीडमध्ये कोठे आहे? तर मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभ बीडमध्ये कोठे आहे? तर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आपल्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतिस्तंभ हे आपल्याला जिल्हा अधिकार्यालयाच्या परिसरामध्ये स्थित असलेला दिसून येतो. तर खजाना विहीरचे पाणी आजही कोणत्या कामासाठी वापरले जाते? तर शेती आणि बागायती या कामासाठी आपल्याला खजाना विहिरीचं पाणी आजही आपल्याला शेती आणि बागायतीसाठी हे विहिरीचं पाणी वापरताना दिसून येतात. मुकुंदराज समाधी स्थळावरून कोणती नदी वाहते? तर मुकुंदराज समाधी स्थळाशेजारून कोणती नदी वाहते? तर बाणगंगा. त्याला छोटा प्रवाह असं म्हटलं जातं. आणि ही आपल्याला मुकुंदराज समाधी ज्या ठिकाणी आहे अंबाजोगाई त्या स्थळाच्या जवळून आपल्याला बाणगंगा ही नदी वाहताना दिसून येते. बाणगंगा ही होय. शिरूरचे नाव कोणत्या ऐतिहासिक व्यवसायावरून पडलेले आहे? तर शिरूरचे नाव हे कोणत्या ऐतिहासिक व्यवसायानुसार पडलेले आहे? तर शीर म्हणजे डोके आणि टोप्या लावण्याचा व्यवसाय. तर टोप्या शिवण्याचा व्यवसाय. तर शीर म्हणजे डोके आणि टोप्या शिवण्याचा व्यवसाय यावरून आपल्याला शिरूर कासार हे नाव आपल्याला या ठिकाणी पडलेलं दिसून येतं. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त स्थलांतर करतात? तर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये स्थलांतर करतात? तर सांगली, सोलापूर, सातारा आणि कर्नाटक. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटक या ठिकाणी आपल्याला बीड जिल्ह्यामधील ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर करताना दिसून येतात. बीड जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादनात कोणता तालुका आघाडीवर आहे? तर बीड जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादनामध्ये कोणता तालुका आघाडीवर आहे? तर आष्टी हा जो काही तालुका आहे तो बीड जिल्ह्यामधील सर्वात जास्त कांदा उत्पादनामध्ये आपल्याला प्रसिद्ध असलेला दिसून येतो. आष्टी हे तालुका होय. मांजरा नदीवर एकूण किती मोठी धरणे आहेत? तर मांजरा नदीवर किती एकूण मोठी धरणे आहेत? तर एक आपल्याला मोठं धरण असलेलं दिसून येतं. मांजरा धरण, त्यालाच धनेगाव धरण या नावानेही ओळखले जाते. आणि हे मांजरा या नदीवर आपल्याला असलेलं दिसून येतं. बीड जिल्हा बँक म्हणजेच DCC बँकचे मुख्यालय कोठे आहे? तर बीड जिल्हा बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर
बीड या शहरामध्ये आपल्याला DCCB या बँकेचे मुख्यालय असलेलं दिसून येतं. बीड शहरामध्ये हे होय. जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या भागामध्ये आहे? तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या भागामध्ये आहेत? परळी आणि माजलगाव या दोन पट्ट्यामध्ये आपल्याला बीड जिल्ह्यामधील सर्वात जास्त साखर कारखाने असलेले दिसून येतात. माजलगाव आणि परळी या ठिकाणी जास्त साखर कारखान्याचं प्रमाण आहे. आष्टी तालुक्यातून जाणारी रेल्वे मार्ग. आष्टी तालुक्यातून जाणारा रेल्वे मार्ग कोणता आहे? तर नगर बीड परळी हा जो काही आपल्याला रेल्वे मार्ग आहे ते आष्टी या तालुक्यामधून जातो. अहमदनगर बीड परळी हा आष्टी या तालुक्यामधून आपल्याला जाताना दिसून येतो. बीड जिल्ह्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर बीड जिल्ह्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर कोरडे किंवा उष्ण या आपल्याला या स्वरूपामध्ये असलेलं दिसून येतो. कोरडे किंवा उष्ण या स्वरूपामध्ये बीड जिल्ह्यातील हवामान हे आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? तर बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? तर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण आपल्याला जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये होताना दिसून येतो. सिंदफणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सिंदफणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी या नदीची आपल्याला सिंदफणा ही उपनदी असलेली आपल्याला दिसून येते. गोदावरी नदीची उपनदी म्हणून सिंदफणा या नदीचा आपल्याला उल्लेख होताना दिसून येतो. येडेश्वरी देवीची यात्रा कोणत्या महिन्यामध्ये भरते? तर येडेश्वरी देवीची यात्रा कोणत्या महिन्यात भरते मध्ये? तर चैत्राच्या महिन्यामध्ये या देवीची मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरल्या जाते. ही आपल्याला केजच्या त्या परिसरामध्येही आहे. तर बीड जिल्ह्याचा RTO कोड काय आहे? तर बीड जिल्ह्याचा RTO कोड काय आहे? तर MH23 आपल्याला बीड जिल्ह्याचा आपल्याला RTO कोड असलेला दिसून येतो. आणि अंबाजोगाई RTO कोड आपल्याला अंबाजोगाईचा MH44 आपल्याला हे अंबाजोगाई या शहराचा आपल्याला MH44 हा RTO नंबर आहे अंबाजोगाईचा. आणि MH23 हा बीड या ठिकाणचा आपल्याला हा नंबर आहे. तर जिल्ह्यामध्ये वन विभागाचे कार्यालय कोठे आहे? तर जिल्ह्यामध्ये वन विभागाचे कार्यालय कोठे आहे? तर बीड शहरामध्ये पांगरी रोडवर आपल्याला हा वन विभागाचं कार्यालय असलेलं दिसून येतो. बीड जिल्ह्यामध्ये पांगरी रोडवर हे कार्यालय आहे. पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामपंचायत कोणती आहे जी आदर्श गाव ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते? पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामपंचायत कोणती आहे जी आदर्श गाव ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते? तर पाटोदा ही जी काही ग्रामपंचायत आहे ती आपल्याला आदर्श गाव म्हणून ओळखली जाते, कारण की या गावामध्ये स्वच्छता आणि पाणी व्यवस्थापन प्रसिद्ध असल्यामुळे या गावाला आदर्श ग्राम पुरस्कार आपल्याला मिळालेला दिसून येतो. स्वच्छता आणि पाणी व्यवस्थापनासाठी या गावाला आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. तर चौसाळा घाट कोणत्या महामार्गावर लागतो? तर चौसाळा हा घाट कोणत्या मार्गावर लागतो? तर बीड धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद या मार्गावर जात असताना आपल्याला चौसाळा हा घाट जे आहे ते आपल्याला बीड धाराशिव या रोडवर आपल्याला असलेला दिसून येतो. चौसाळा घाट हा होय. बीडमधील हॉली क्रॉस ही प्रसिद्ध संस्था कशाशी संबंधित आहे? तर बीडमधील हॉली क्रॉस ही संस्था कशाशी प्रसिद्ध संबंधित आहे? तर शिक्षण आणि ख्रिश्चन मिशनऱ्याशी आपल्याला ही संस्था ही प्रसिद्ध असलेली दिसून येते. हॉली क्रॉस ही संस्था आपल्याला शिक्षण आणि ख्रिश्चन मिशनरी यासाठीही संबंधित असलेली आपल्याला दिसून येते. बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोणती योजना राबवली जाते? तर बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 अंतर्गत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत. जलशिवारयुक्त शिवार होय. परळी रेल्वे स्टेशन कोणत्या रेल्वे झोनमध्ये येतो? तर परळी रेल्वे स्टेशन हे कोणत्या रेल्वे झोनमध्ये येतो? तर दक्षिण मध्य रेल्वे या झोनमध्ये आपल्याला परळी येथील असणारं रेल्वे स्टेशन हे दक्षिण मध्य रेल्वेच्या झोनमध्ये किंवा अंतर्गत आपल्याला येताना दिसून येतो. मुकुंदराज महोत्सव कोठे साजरा केला जातो? तर मुकुंदराज महोत्सव कोठे साजरा केला जातो? तर अंबाजोगाई या ठिकाणी मुकुंदराज महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवात साजरा केला जातो अंबाजोगाई या परिसरामध्ये होय. बीड जिल्ह्यातील
बीड जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती आढळते? बीड जिल्ह्यामध्ये आदिवासी जमात कोणती आढळते? तर भिल्ला आणि पाशेपारधी. भिल्ला आणि पाशेपारधी हे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये असणारी आदिवासी जमात मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. भिल्ला आणि पाशेपारधी ही जमात होय. तर कपिलधार येथे कोणत्या संताचे मंदिर आहे? तर कपिलधार येथे कोणत्या संताचे मंदिर आहे? तर मन्मथ स्वामी हे आपल्याला या कपिलधार येथे असणाऱ्या आपल्याला समाधी स्थळ किंवा संताचे मंदिर आहे. मन्मथ स्वामी यांचं हे कपिलधार या ठिकाणी समाधी आहे. भगवान भक्तिगड कोठे आहे? तर भगवान भक्तिगड हे कोठे आहे? तर सावरगाव घाट तालुका पाटोदा या ठिकाणी आपल्याला हे भगवान भक्तिगड असलेला दिसून येतो. सावरगाव घाट हे आपल्याला पाटोदा तालुक्यामध्ये हे गाव आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे रुग्णालय कोणते आहे? तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे रुग्णालय कोणते आहे? तर जिल्हा रुग्णालय जे बीड या ठिकाणी आहे ते सर्वात मोठं आपल्याला बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठं रुग्णालय असलेलं दिसून येतो. त्यानंतर अंबाजोगाई येथे असणार आपल्याला अंबाजोगाई येथे असणार आपल्याला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे ग्रामीण रुग्णालय हे सर्वात मोठे रुग्णालय असलेलं दिसून येतं. बीड जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट कोणती? तर बीड जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट कोणती आहे? तर बीड.gov.in ही आपल्याला बीड जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट असलेली दिसून येते. बीडमध्ये आकाशवाणी केंद्र आहे का? तर बीडमध्ये आकाशवाणी केंद्र आहे का? त्यालाच ऑल इंडियन रेडिओ असे म्हटलं जातं. परळी आणि बीड या दोन ठिकाणी आपल्याला ऑल इंडिया रेडिओचे स्टेशन असलेलं दिसून येतं. परळी आणि बीड या ठिकाणी आपल्याला हे रेडिओचं स्टेशन असलेलं दिसून येतो. रेडिओ परळी आणि बीड या ठिकाणी आहे.